नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर मी तुम्हाला म्हणलेलं ना काल की आज कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी आज माझ्या माहेरी जाणार आहे. चुलत्याचं प्रथम श्राद्ध आहे म्हणून. तर बघा, अडचणी असल्यामुळं म्हणजेच नेहला तर कोण नाही आणि एकटी स्कूटीवर जाणं तर काय शक्य नाही एवढ्या लांब, कारण का 60 किलोमीटर अंतर आहे जायचं आणि 60 किलोमीटर यायचं. तर एकटीनं प्रवास कसा करायचा? तर मिस्टर बोलले तुला जायचं असेल जा, नसेल जायचं तर नको जाऊ, तुझी इच्छा. पण माझी इच्छा का झाली नाही तुम्हाला सांगते मी. 28 तारखेला लग्न होतं आणि त्या लग्नाला आम्ही कोरडवाडीपासून अलीकडे 3 किलोमीटर आंबळ गाव आहे, त्या गावाला लग्न होते. त्या लग्नाला गेलेलो आणि त्याच्या अलीकडंच बघा खटके वस्ती म्हणून एक वस्ती आहे कारखान्याच्या थोडंसं पुढं. तर तिथं ॲक्सिडेंट झालेला, एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला ना, एक 15-20 मिनटातच आम्ही तिथं पोचलेलो, कारण का आम्ही परत लग्न लावून घरी येत होतो. तर 3 महिला होत्या आणि ड्रायव्हर अशी 4 जण होती. तर बघा, चौघं जागीच गेलती आणि त्यांना वडून काढलं. अक्षरशः चक्काचूर झालता 4 चाकीचा. तर म्हणजे एवढं बेकार वाटलं ना बघून, आणि एवढी ट्रॉफिक जाम झालतं आणि असं सहनच नाही झालं ती बघितल्यावर. तर एवढं म्हणजे वाईट वाटलं की कुणाच्याच आयुष्यात असा दिवस उगवू नये बरं का. आणि एकटी म्हणल्यानंतर माझ्या पटकन तिथलं दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि सोबत कोणी नाही कोणी पाहिजेच बरं का. असं की एकटीला तर मला खरंच नाही जावं वाटलं. तर माझ्या दोन्ही भावांनी मला फोन केलं, त्यामुळं मला माझ्या भावांसाठी एवढं वाईट वाटतं. त्यांना आज वाटेल की आम्ही फोन करून पण नाही आली, एकाच जणांनी नाही केला, दोघांनी फोन केलं तरी पण नाही आली. तर भावा सॉरी बरं का, माझा तो व्हिडिओ जर बघत असशील तर. आणि एवढ्या लांब आपण एकट्याने प्रवास करणं तर खरं सोपं काम नाही, म्हणून मी नाही गेली. तर परत एकदा भावा तुला सॉरी. आणि वाईट वाटलं खूप, करमलं पण नाही आज दिवसभर. तर पाणी बघायला वर आलती, मग म्हणलं चला केळीचं पण आता खोडवा आहे, खोडव्याचं घड पण तुम्हाला दाखवलं. भरपूर मोठं घड पडलं. आणि लागणीपेक्षा खोडव्याचं घड मोठं आहे आणि लागणीला पैसे झाले नाहीत, म्हणून मी खरंच केळीवर खूप खूप नाराज आहे बरं का. तर आता लागणीपेक्षा खोडव्याचं पैसे झालं म्हणजे आणखीन पण दर वाढतोय. आणि पहिल्यांदा 7 रुपयानं गाडी गेली आणि नंतर दुसरी गाडी 10 रुपयानं गेली. त्यामुळं आशा वाटायला लागली की आणखीन 10 टन माल निघाल असं म्हणणं आहे. आणि व्यापारी तर बाहेरचं नाही बरं का, व्यापारी आपल्या घरातलाच, म्हणजे माझ्या जावचा मुलगाच आहे. त्यामुळं व्यापाऱ्याचा तर काही विषयच नाही. तर त्यानं सांगितलं की पाण्याला सांभाळून, पाणीच कमी पडायला लागलं आत्ताच, आणखीन कुठंच उन्हाळा तर नाही जास्त तोपर्यंतच. आणि पाणी पैसे होऊन जातील. तर बघू आता काय असेल ती, जसा माल जाईल तसं. माल आता पण सध्या आलाय काढायला, त्याला मी फोन करते, मी विचारते की माल बघून जा एकदा. ती बघून जातो, मग बघून गेला की चक्कर टाकली की समजतं त्याला लगेच. पण माझ्या हिशोबाने तर आलाय माल काढायला, एखादी गाडी निघल तर त्याला सांगते मी बघ म्हणून. तर घड बघा तुम्ही कसं छान आले. तर लागणीपेक्षा ना खोडव्याचा माल 1 नंबर आलाय. घडाची उंची बघा केवढा घड दिसते. लागणीचा ना असा अजिबात माल नव्हता. असं खोडव्याचं एवढं मोठं मोठं घड पडल्यात. आणि लागणीला जसं जपलं होतं तसं खोडव्याला अजिबात जपलं नाही का. तर लागणीलाच दर मिळाला नाही तर मग खोडव्याचं कुठनं पैसे होणार असं वाटायचं. तर लागणीपेक्षा खरंच खोडवा खूप छान आलाय. आणि ह्यावेळेस 2 गाड्यांचा माल पण गेलाय बरं का. घड कसं आले तर केळं पण मोठी झाली ती.
वजन सहन झालं नाही झाडाला. एवढं झाडाचं वजन झाले त्यामुळं हे झाड आपलं असं पडलं. काय करणार, बिचाऱ्याला वजन सहन झालं नाही. आणि इकडं हे घड बारीक आलाय आणि इकडं पण बघा घड केवढा आलाय, हाय का. कसं दिसतो फ्रेश. आणि 2 गाड्यांचा माल पण गेलाय. तर पहिली गाडी 7 रुपयानं गेली. कडाचा माल एवढा म्हणजे खराब आहे ना, तीच त्यांनी नेला. इकडं मकाचा प्लॉट केलाय. अशी फेरावारीनं सारखी वैरण टाकायला लागते, तर मग गायींना वैरण कमी पडत नाही. नाहीतर मग गायींना वैरण कमी पडते. आणि इकडं परत 2 झाडांनी अंग टाकून दिले. पाणी कमी पडल्यामुळं पण पडतो, असं पडतं माझं म्हणणं आहे. म्हणजे आणि हे आपल्या गायींसाठी चारा महत्त्वाचा. केळीकडे पण लक्ष द्यायला लागतं आणि गायींच्या चाऱ्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. आणि पाणी तर बघितलेच तुम्ही किती छोटं पाणी चालतं. मग लोड येतो. आता इथनं पुढं तर उन्हाळा लागला, इथनं पुढं तर भरपूर लोड राहणार पाण्याला. आणि इकडं मका मोठा प्लॉट आहे. ही अर्धा एकर आणि ती बारका होता. तर ही मका ना आता घालायला आली गायींना. आणखीन 15 दिवस आहे टायमिंग. तर घालायची नाही, मुरघास करून घ्यायचा आणि बॅगा भरून ठेवायच्या. म्हणजे ज्यावेळेस वैरण कमी पडेल ना तोपर्यंत तर विकत, आता सध्या तर विकतच चालू आहे. तर आणखीन काय एवढी जास्त कणसं फुगली नाही ती. आणि ह्याला टायमिंग आहे. असं दूध बनलं ना कणसात, मग ह्याचा मुरघास करायला ओके झालं. तर अजून एवढं आता पाणी दिले, रान वलं आहे खाली. वापसा येईपर्यंत कणस भरून होते ती, म्हणजे मुरघास करायला तयार होते. मुरघास करायला तयार झालं की मग मुरघास करून घ्यायचा ह्याचा. तर आपल्या गायींसाठी चारा 1 नंबर. उन्हाळ्याची आपल्याला वैरण असं एका मागं एक असं करत राहिलं ना वैरण सारखं, तर मग नाही कमी पडत. तर ही आपली अप्सरा. इथं एक सापडला आतमध्ये पिकलेला घड. तर ही घड न्यायचा आपल्या गायींना खायसाठी. तर वैरण आणायची बाकी, आणखीन वैरण आणायची. दूध देऊन झालं आणि अशी सील पॅक नवीन सिस्टीम आली आता. तर आता दुधाची गाडी येईल. वजन घेऊन ऑनलाईन करून वर डाटा पाठवून सगळं झालं ओके. आणि आपल्याला सेंटर मिळालं आहे. तुम्हाला सेंटर तर दाखवलंच मी. इकडं थोडं शिल्लक कापड राहिलं होतं, ते बांधून घेतलं. बार्लीचा बॅलर आहे ही. आणि इकडं असा कटरच्या वर अशी लाईट लावली. आणि आता सकाळची वैरण कट करायची. मशीन धुवून स्वच्छ करून पालती घालून ठेवली. कॅन्ड पिंड म्हणजे स्वच्छ सकाळ आपलं धाराला ओके. आणि आता ही वैरण कट करायची. गाय दाखवती, पण गायींकडं काय एवढा फ्रेश उजेड नाही, त्यामुळे एवढ्या गाय काय फ्रेश दिसत नाही. त्या अंधार दिसतोय. लाईटचं बटन आहे, बटनापाशी पण असा उजेड केलाय. आणि वैरण कट करून घेतली की मग आपलं गुरांचं काम ओके झालं गायींचं. परत सकाळच्याला मग वैरण टाकायला निवांत झालं. कधी कधी ही बटन ना झाली. आपली वैरण कुट्टी करून झाली. आणि ही बघा अशी सकाळची वैरण ओके. आता स्वयंपाक करायचा आणि मग जेवण करायचं. तर अशी गायींची काळजी घ्यायला लागते. आणि अगोदर गायींचं आणि नंतर आपलं असं बघावं लागतं.
कुट्टी करून झाली आणि झाकून पण टाकली थोडीशी. तर आता स्वयंपाक करायचा, दुधाची गाडी येते तोपर्यंत, आणि मग जेवण करायचं आणि मग निवांत. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा मला नक्कीच. आणि कालच्या व्हिडिओला एवढा भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल खूप 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 सर्वांची मी आभारी आहे आणि मनापासून धन्यवाद. तर चला, पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ.